सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये सगळ्यांच्या आवडीची अशी झणझणीत मिसळ बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात आधी आपण मिसळचं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे तव्यावर 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो, अर्धी सुकी खोबऱ्याची वाटी काप करून, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 4 काळी मिरी, 4 लवंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा असं घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. जर काश्मीरी मिरची घेणार असाल तर 4 घ्या आणि 1 चमचा खसखस आणि तीळ सुद्धा घेतलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मीडियम फ्लेम वरती सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये, कारण जर हे वाटण करपलं किंवा काळपट झालं तर चव सुद्धा मिसळला थोडी कडवट अशी येते. त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. एक 10 ते 12 मिनिटांमध्ये छान हे सोनेरी रंगावरती परतून बघा तयार झालेलं आहे. आता हे जिन्नस सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला हे वाटायचं आहे. थोडंसं पाण्याचा वापर करून छान बारीक अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कुकरमध्ये 5 चमचे मी तेल घेतलं आहे, कारण मिसळ बनवायची आहे त्यामुळे तर्री लागणार आहे. त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त आहे. अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याची काही पानं आणि हिंग घालून छान अशी खमंग फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही छान फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये जे वाटण वाटून घेतलं आहे ते घालायचं आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तो. आता तेलामध्ये हे सर्व वाटण घालून घ्यायचंय आणि छान याला तेल सुटेपर्यंत 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा ठेवणीतला तुमचा मसाला घालायचा आहे, जो रोजचा तुम्ही भाजीला वापरता तो. पाव चमचा हळद घालून घेतली आहे. हे सर्व जिन्नस अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून आपल्याला घ्यायचं आहे. अजिबात कच्चं ठेवायचं नाहीये. जर हे असंच कच्चं ठेवलं, 1-2 मिनिटं परतून जर पाणी घातलं तर त्याला छान अशी तर्री आणि रंग येणार नाही. त्यामुळे 7 ते 8 मिनिटं छान बाजूने तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हा मसाला छान तेलामध्ये परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी सुद्धा आपल्याला साधं वापरायचं नाहीये. गरम करून घ्यायचंय पाणी आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्याशिवाय छान असा तर्रीला रंग येणार नाही. आता तुम्हाला ज्या हिशोबाने पातळ जेवढी मिसळ हवी असेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये वापरायचं आहे. तुम्ही बघू शकताय रंग किती छान आलेला आहे तो. तर यामध्ये थोडासा गूळ सुद्धा मी घातला आहे. नसेल आवडत तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि मोड आलेली मटकी यामध्ये 1 वाडगाभर मी घालत आहे. तुम्हाला यासोबत अजून कोणती कडधान्य वापरायची असतील तर तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आहे. पुन्हा एकदा चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती एकच शिट्टी आपल्याला कुकरची घ्यायची आहे. दुसरी शिट्टी व्हायच्या आत गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मटकी ओव्हरकुक होते. पूर्णपणे वाफ निघून गेल्यावरच झाकण उघडायचं आहे. रंग तुम्ही बघू शकताय, तर्री सुद्धा किती छान अशी वरती आलेली आहे. मटकी सुद्धा एका शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित शिजते, खूप जास्त शिजत नाही आणि ही आपली छान तर्रीदार अशी मिसळ तयार झालेली आहे. झटपट अगदी 10-15 माणसांसाठी सुद्धा पार्टीला तुम्ही कुकरमध्ये अशा प्रमाणे एका शिट्टीमध्ये मिसळ तयार करू शकता. आता बाकीची प्लेट मी रेडी केलेली आहे. एक वाडग्यामध्ये एका फरसाण घेतलंय, कच्चा कांदा, कोथिंबीर आणि आपली झणझणीत अशी मिसळ वरतून घालायची आहे. जर तुम्हाला बटाट्याची भाजी सुद्धा आवडत असेल तर बटाट्याची भाजी सुद्धा तुम्ही वापरू शकता यामध्ये. वरतून कच्चा कांदा घालत आहे आणि आपली ही छान अशी झणझणीत 10 मिनिटात कुकरमध्ये तयार झालेली मिसळ तयार झालेली आहे.
तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.